आजच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। किशोरी पेडणेकरांनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील राखीव जागा हॉटेल व्यावसायिकाला भाडेतत्वावर दिली आहे, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पेडणेकरांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय। विधान परिषद निवडणुकीत मोहिते पाटलांचा पराभव करणार असल्याचं राम सातपुते यांनी म्हटलंय, तर भाजपच्या विरोधात लढायची हिंमत व्हायला नको असं म्हणत जोरदार टोला लगावलाय। विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम जिंकणार असल्याचा दावा उदयनराजेंनी केलाय, तर निकालाची औपचारिकता बाकी असल्याचंही ते म्हणाले। धरणगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवाची खंत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली आहे। अमळनेर इथे झालेल्या शिवसंवाद दौऱ्याच्या आढावा बैठकीत बोलताना जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना पहिला नगराध्यक्ष देणारा तालुका धरणगाव असल्याचंही ते म्हणाले। लोक म्हणतात एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत, पण आमच्याकडे एका म्यानात 4 तलवारी ठेवण्याचं कसब आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजकीय विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। जळगावमधील भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मुंबईत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल पाटील, चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सचिव भूषण भोळे यांच्यासह 15 जणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ झाली आहे आणि यामुळे देशभरातील सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार आहे। या दरवाढीमुळे मुंबईत घरगुती सिलेंडरचा दर हा 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे झालाय। गॅस दरवाढीवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। महागाई नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्यानं धक्का द्यायचा हे सूत्र असल्याचं म्हणत पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून वाढत्या महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। क्रांती चौकात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनात मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। पुढची सविस्तर बातमी पाहूयात। मुंबईकरांवर आधीचं पाणी कपातीचं संकट असतानाच आता आजपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संप पुकारलाय। टँकर सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीच्या निषेधार्थ मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं टँकर सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। नियम केवळ मुंबईतच अत्यंत कठोर आणि निवडक पद्धतीनं लागू केले जात असल्याचा आरोप करत टँकर चालक, विहीर आणि बोरवेल मालकांनी हा संप पुकारलेला आहे। 2022 पासून हा प्रश्न असाच प्रलंबित आहे। मागच्या वर्षी देखील भाजपाने आश्वासन दिलं, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आश्वासन दिलं, पण यावर्षी पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई सुरू झालेली आहे। आणि मुख्य गोष्ट हीच आहे की प्रत्येक वर्षी हे होत असताना कुठेतरी हे जे काही आपण पाहतो हा त्रास जो आहे मुंबईकरांना तो थांबणार आहे की नाही, कारण आपल्याला पाण्याचं टँकर अवलंबून राहायला लागतं आणि ते झाल्यानंतर सरकार हस्तक्षेप करून ते पण बंद करतं। मग पाणी नेमकं येणार कुठे? आणि दुसरी गोष्ट हीच आहे की 2021 साली जे आम्ही डिसॅलिनेशनचा प्रकल्प चालू केला होता तो जर मिंदे सरकारने बंद केला नसता तर आतापर्यंत मुंबईला पुरेसं पाणी मिळालं असतं। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। वाशिम शहरात सावता परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय ओबीसी जनगणना परिषद घेण्यात आली। परिषदेमध्ये ओबीसी जनगणना करण्याचा ठराव पारित करण्यात आला। सरकारनं मागणी मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांच्या केबल चोरी प्रकरणी आटपाडी तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले। त्यावेळी शेतकऱ्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। मुलुंड पूर्वेतील मिठागरांच्या जागेवर प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। मिठागर बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन करण्यात आलं। पर्यावरणीय संतुलन, पूर नियंत्रण आणि मुलुंडच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणामांच्या मुद्द्यावरून नागरिकांनी सरकारच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला। पनवेलच्या कामोठेमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। अशातच शनिवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी कामोठे पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। शक्तीपीठ मार्गाला सोलापूरच्या करकंब ग्रामस्थांनी बंद पाळत विरोध केला। यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला। तातडीनं महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली।
जेजुरी बेल्हा महामार्गावर मुखईत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनामधून चासकमान डावा कालवा विस्तारीकरणाला विरोध करण्यात आला. तर प्रशासनानं अस्थिरीकरणाचा निर्णय बदलावा आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. रविवार असल्यानं घरी परत राहणाऱ्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आमदार अभिजित पाटलांनी वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. पंचनामे करून सरकारकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोकणातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. रोटरी स्कूलची बांधकाम परवानगी रद्द करण्यात आली आहे. पार्किंग जागेवर अनधिकृत 4 खोल्या बांधल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे. खेडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. सांगलीच्या आटपाडीत वाळू माफियांचा तहसीलदारांनी 1.5 तास पाठलाग केला. पाठलाग करून वाळू चोरीचा डाव त्यांनी उधळला. चंद्रपूरच्या बाबूपेठ भागातील महादेव मंदिर परिसरात जंगलातून भटकत असलेल्या चितळाची सुटका करण्यात आली आहे. चितळाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. पुढची बातमी पाहूयात. भाजप पदाधिकाऱ्याला सोनं तस्करी प्रकरणात अटक झाल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यामुळे खळबळ माजलेली आहे. आणि त्याचं घडलंय असं की सोने तस्करी प्रकरणात अजित आचरेकरसह 5 जणांना अटक झाली आहे. आरोपींकडून 5 कोटींहून अधिक किमतीचं सोनं आणि महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते. दरम्यान अजित आचरेकर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुहास माटे यांच्या नेतृत्वाखाली युनियनमध्ये कार्यरत असल्याचं बोललं जातंय. तर सोने तस्करी प्रकरण आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं म्हणत नवनाथ वन यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले. आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? सोने तस्करीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याचा दावा संजय राऊत करतात. एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते. मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही. जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. शेतकऱ्यांना 15 जूनपर्यंत पेरणी न करण्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं आवाहन केलंय. 15 जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी असणार आहे आणि यामुळे 181 तालुक्यांमध्ये एल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात मान्सूनच्या आगमनानंतर आता पारंपरिक मिरग सणाची लगबग पाहायला मिळते. उद्यापासून मृग नक्षत्र सुरू होत असलं तरी सोमवार असल्यानं आजच अनेक कुटुंबियांमध्ये मिरग साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मासळी बाजार, चिकन सेंटर आणि मटण दुकानदारांकडे ग्राहकांची मोठी गर्दी उसळली. मनमाड शहर परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसासोबत असलेल्या वादळी वाऱ्यानं तर अक्षरशः थैमान घालून कांद्याचे शेड उद्ध्वस्त झालेत. शिवाय अंगावर भिंत पडून एकाचा मृत्यू झालाय तर ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. परभणीमध्ये गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि यामुळे पोखणी भागात असलेल्या केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. पंचनामे करून मदत देण्याची मागणी करण्यात आली. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील हिंगेवाडीत वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे प्रामुख्यानं डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी या फळबागांचं मोठं नुकसान झालंय. सध्या 151 रुपयांपर्यंत डाळिंबाला भाव मिळत असून 50 झाडं पडल्यानं शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंत नुकसान झालंय. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जळगावातील रावेर तालुक्यात गेल्या 2 दिवस सतत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. याचा सर्वाधिक फटका हा केळीच्या बागांना बसलाय. केळी उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलाय. तर वादळी वाऱ्यानंतर जमीनदोस्त झालेली केळीची बाग पाहून एका शेतकऱ्याला अक्षरशः अश्रू अनावर झाले. नाशिक जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये सध्या केवळ 26% जलसाठा शिल्लक आहे. महिलांसह लहान मुलांना देखील एक हंडा पाण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावी लागते. सध्या जिल्ह्यातील 482 गावं आणि वाड्या वस्त्यांमधील सुमारे 2.5 लाख नागरिकांना 137 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढली असून प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेल्या 5 पंढरी गावावर भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलेलं आहे. बंधतीवरे नळपाणी पुरवठा योजनेत तब्बल 15 दिवसांनी केवळ 4 हंडे पाणी मिळत असल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहेत. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली. शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावरील वेणालेक मॅप्रो गार्डन परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा फटका पर्यटकांना बसला. बहुप्रतीक्षित पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सुमारे 98% काम पूर्ण झालं असून प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. उर्वरित कामं वेगानं सुरू असून ती पूर्ण झाल्यावर प्रकल्प मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम रेल्वेनं चर्चगेट स्थानकात प्रवाशांसाठी लायब्ररी जंक्शन या अभिनव संकल्पनेअंतर्गत मोफत सार्वजनिक वाचनालय सुरू केलंय. मुंबईतील रेल्वे स्थानकावर सुरू झालेलं हे अशा प्रकारचं पहिलंच वाचनालय असून प्रवासादरम्यान वाचनाची सवय जोपासण्यास आणि ज्ञानवृद्धीस प्रोत्साहन देण्याचा यामागचा उद्देश आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या सहकार्यानं आणि प्रोजेक्ट मुंबईच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. राज्यभरातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनं आता वेग घेतलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या नियमित दुसऱ्या फेरीची नोंदणी 6 जून 2026 पासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरण्यासाठी आणि कॉलेजचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 9 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. या दुसऱ्या फेरीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण विभागाकडून सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज तपासून ते पुन्हा लॉक करणं अनिवार्य आहे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर आता तणाव पुन्हा वाढलाय. इराणनं इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र डागलेली आहेत. इराणनं इस्रायलच्या हायफा आणि इतर भागांवर हल्ले केलेले आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजले आणि इस्रायल संरक्षण दलाला पूर्णपणे सक्रिय करण्यात आलं. या हल्ल्यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचं वृत्त नाहीये. इस्रायली संरक्षण दलानं 2 क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा केलाय. तर बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगर असलेल्या दाहियेवर इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इराणनं म्हटलंय. इस्रायली लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल आयल झमीर म्हणाले की इस्रायल तेहरानवर प्रतिहल्ला करण्यास तयार आहे. मात्र राजकीय नेतृत्वाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. तर इराणनं देखील इस्रायलनं जर प्रत्युत्तर दिलं तर यापेक्षाही जोरदार हल्ला करू असा इशारा दिला. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. कोल्हापुरातील रमणमळा परिसरात भर पावसात कारनं पेट घेतला. मुसळधार पाऊस सुरू असतानाच कारमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनानं पेट घेतला. घटनेदरम्यान सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमरावतीत शिवसेना शिंदे गटाची बैठक संपन्न झाली. बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. तर अमरावतीमध्ये शिंदे गटाचं संघटन मजबूत करण्यावर भर देण्यासाठी बैठक घेण्यात आली. फिलिपिन्सच्या किनाऱ्यालगत 7.8 तीव्रतेचा भूकंप झालाय. भूकंपानंतर दाहो शहरात तीव्र धक्के बसल्याचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. या क्षेत्रातील काही भागांसाठी सुनामीचा इशारा कायम आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. पेरणीचा हंगाम जवळ आल्यानं शेतकऱ्यांनी मान्सूनचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात, अशा अन्यथा बियाणे वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी यासंदर्भात अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सावध करावं अशा सूचना सभापती वैकुंठ पाटील यांनी दिल्या.
आरटीओ कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं संघटनेनं आंदोलनाचा इशारा कायम ठेवलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये झालेली चौथी बैठक निष्फळ ठरली आणि यामुळे 9 जून रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. 16 जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात आला. शहरीकरण आणि विकास कामांमुळे मुंबईसह उपनगरांमधील प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. प्रशासनानं हवेची गुणवत्ता खालावण्यास आणि प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या 835 बांधकामांना स्टॉप वर्क म्हणजेच काम थांबवण्याच्या नोटीस बजावत दणका दिलेला आहे.